प्रेक्षको नमस्कार. एक काळ असा होता की जतला दुष्काळी तालुका म्हणून ओळखलं जात होतं. जत पूर्व भागात तर पाण्याची परिस्थिती फारच गंभीर होती. पण आज त्याच जत तालुकाची चर्चा राज्यभर होते. राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी तालुका आहे. आणि काय म्हणून तर देवभूमी जत म्हणून. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून एक पुस्तक प्रकाशित झालं, देवभूमी जत. जतच्या सांस्कृतिक ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास त्यांनी केला. प्रेक्षको, यामधून मला एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगायची आहे. थोडं विस्तृत आपण पाहू पुढच्या 3-4 मिनिटांमध्ये. आणि पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणाच्या समर्थनार्थ किंवा कोणाच्या विरोधात बोलण्याचा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की वस्तुस्थिती स्वीकारणं गरजेचं आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जे काम होणं अपेक्षित होतं ते काम नाही झालं. ते 1 वर्षात होते. हे कौतुकास्पद आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्रात 288 मतदारसंघापैकी असे इतरही काही मतदारसंघ आहेत की जिथे वर्षानुवर्ष एकाच अजेंड्यावरती निवडणूक लढवली जाते, पण ते काम पूर्णत्वाला जात नाहीये. गेल्या 5 वर्षात पाणीचा अजेंडा, पुढच्या 5 वर्षात पाणीचा अजेंडा, त्याच्यानंतर पुढच्या 5 वर्षात पाणीचा अजेंडा, पण तालुक्याला पूर्णपणे पाणी मिळालेलं नसतं. जतच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा असं झालं. पाण्याचा तर अजेंडा होताच, पाण्याची तर पूर्तता त्यांनी केलीच, पण त्याबरोबर रोजगार, शिक्षण, उद्योग या सगळ्या गोष्टींवरती अजेंडा होता. प्रेक्षको, ही बाब कौतुकास्पद आहे. आणि जतच्या एकूणच अभ्यास केला. खरं तर जत हे तालुका महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर आहे, त्यामुळे तिथे एक मोठी बाजारपेठ पण उपलब्ध होऊ शकते. तिथलीच भौगोलिक स्थिती अशी की त्याचा जरी आपण फायदा केला तरी एक लोकांना उत्कृष्ट दर्जाचं आपण जीवनमान देऊ शकतो. पण या सगळ्या गोष्टींसाठी राजकीय इच्छाशक्ती फार महत्वाची असते. पॉलिटिकल विल पॉवर प्रभावी असेल तर काय होऊ शकतं तुम्हीच पहा. महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून एक सुख सुविधांपासून वंचित राहिलेला तालुका, पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुके आहेत काही, त्यापैकी एक तो जत तालुका, जत मतदारसंघ, 288वा क्रमांकाचा मतदारसंघ. निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना असं म्हणाले की माझा गोपीचंद इथून उभा राहतोय आणि हा मतदारसंघ माझ्यासाठी पाहिजे, अशा अर्थाचं एक त्यात स्टेटमेंट होतं. खरं तर ते वाक्य म्हणजेच खूप मोठी उपलब्धी होती विकासाच्या दृष्टिकोनातून, एक लक्षात घ्या. कारण वरिष्ठांचं सहकार्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यातूनच तर विकासाची संकल्पना निर्मिती होते. यातूनच ही खूप महत्वाची गोष्ट असते. अनेकदा होतं काय प्रेक्षक, लक्षात घ्या, आमदार फंडातूचा तर निधी असतोच, पण बहुतांश वेळेस मतदारसंघात तो कधी कधी ते पण पैसे कमी पडत असतात. तर जे वेगळं काम तयार करायचं किंवा जी वेगळी एखादी योजना किंवा एखादं विशिष्ट काम राबवायचं, एखादं कॉलेज सुरू करायचं, एखादं हॉस्पिटल सुरू करायचं, आता तहसील कार्यालयाचा मुद्दा होता जतच्या बाबतीतला, MIDCचा मुद्दा आहे, याच्यासाठी तर निधी मंजूर करून आणण्यापूर्वी एक आराखडा तयार करावा लागतो. तसा प्रस्ताव शासनाला त्या विभागाकडे सादर करावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मीटिंग होतात, त्याचा अभ्यास होतो, रिसर्च होतो आणि मग ती योजना मंजूर केली जाते किंवा तो पैसे मंजूर केले जातात. एक लक्षात घ्या. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघापैकी काही मतदारसंघ असे आहेत की तुम्हाला असं वाटेल की आपण मुंबई शहरात आहोत किंवा बाबा कुठल्या तरी नामांकित शहरात आहोत. तसंच मिनी मुंबई सारखं तिथं सगळं डेव्हलपमेंट आणि त्या बिल्डिंग आणि तिथली स्वच्छता, सुखसुविधा तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. तसं प्रत्येक मतदारसंघात का नाही? त्याचं कारण असं आहे की निधी खेचून आणण्यासाठी स्वतःचं राजकीय वजन वापरावं लागतं, स्वतःची ताकद वापरावी लागते. आणि गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीतली गोष्ट काय आहे की यांच्या कामाची पद्धत, त्यांची एक शैली तशी आहे की बाबांनो, एखाद्या गोष्टीला जर ठरवलं तर ती तडीच घेऊन जायची, शेवटपर्यंत त्याचा पाठलाग सोडायचा नाही, ती पूर्णत्वाला घेऊन जायची. यामुळेच प्रेक्षक हो, जे अनेक वर्षापासून प्रलंबित कामं होतं, जी 1 वर्षामध्ये ती कामं पूर्णत्वाला जाताना दिसतात. त्याचं कारण असं आहे की राजकीय इच्छाशक्ती प्रभावी असेल तर काही होऊ शकतं. प्रेक्षक लक्षात घ्या. आज एकेकाळी दुर्लक्षित तालुका म्हणून ओळखला जात होता, त्याच तालुक्यात आमदार गोपीचंद पडळकर उभा राहतात, निवडून येतात आणि तो तालुका आज राज्याच्या राजकारणातल्या चर्चेच्या केंद्रस्थानी बनलाय. त्याचं एकमेव कारण आहे अभ्यासू, धडाडी आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या आर्थिक अडचणींची समज असणारा नेतृत्व तिथून आमदार म्हणून झाला. आता हा समर्थनात बोलण्याचा मुद्दा नाही, हा वस्तुस्थितीवर बोलण्याचा मुद्दा आहे. आणि वस्तुस्थितीवर बोलत असताना वस्तुनिष्ठता राखणं पण तितकीच महत्वाची जबाबदारी. मी आता बोलत असताना रियालिटी ना, तुम्ही पाठीमागचा सगळा इतिहास पहा की तिथं कायम निवडणुकी पाणी प्रश्नावर झालेली, पण पाणी मात्र कधी मिळालेलं नाही.
आज पहिल्यांदा असं होतं की पाणी प्रश्नावर तर झाली, पाण्याचा प्रश्न तर मार्गी लागतोय, त्याचबरोबर इतर सगळ्या गोष्टी आहेत. शिक्षण, उद्योग, सहकार, रोजगार निर्मिती या सगळ्याबद्दल ती निवडणूक झाली आणि उत्कृष्ट पद्धतीने काम चालू आहे. लोकप्रतिनिधी जर प्रभावी असतील, विकास करायला वेळ लागणार नाही. एक लक्षात घ्या, विकासाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे. काही जणांना 2 वेळचं जेवण म्हणजे विकास असू शकतो. काही जणांना 2 वेळचं जेवण, एक 2 व्हीलर, एक 4 व्हीलर आणि माझा स्वतःचा बंगला म्हणजे तो विकास असू शकतो. काहींच्या दृष्टीनं सगळ्या मर्सिडीज, BMW, फॉर्च्युनर, जॅग्वार, रेंज रोवर, डिफेंडर अशा महागड्या गाड्या, स्वतःची मुलं परदेशात शिकणं, 100-200 एकर शेती, प्रतिष्ठित बागायतदार, हाही काहींच्या दृष्टीनं विकास आहे. विकासाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे, पण एक सामान्य बाब आहे. शाश्वत विकास तर खूप लांबची गोष्ट आहे, पण एक बेसिक गोष्ट ही आहे की लोकांना दरवेळचं खाता आलं पाहिजे. गेल्या 5 वर्षात जर एखादा माणूस स्प्लेंडरवरून फिरत असेल तर पुढच्या 5 वर्षात तो बुलेटवरून फिरला पाहिजे. त्याची आर्थिक स्थिती बदलली पाहिजे, तेव्हा तो विकास म्हणता येईल, तेव्हा तिथली उपलब्धी म्हणता येईल. लक्षात घ्या, तो विकास हा मुद्दा खूप बोलण्यासारखा आहे. माझा या निमित्तानं बोलण्याचा उद्देश असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून ज्या गोष्टी प्रलंबित होत्या त्या गेल्या 1 वर्षभरामध्ये मार्गी लागतात. असं कसं होतंय? याचं कारण असं आहे, राजकीय इच्छाशक्ती, सातत्याने एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणं. असं नसतं की तुम्ही एखाद्या केंद्राकडे किंवा राज्याकडे प्रस्ताव पाठवला ते पटकन काम तयार झालं. एक तर आपल्याकडे ग्रामीण भागात तुम्हाला माहिती म्हटलं जातं, सरकारी काम आणि 6 महिने धाम. मग कुठल्याही गोष्टीत असं असतं, लक्षात घ्या, फॉलोअप घ्यावा लागतो. नोकरीच्या बाबतीत असेल किंवा व्यवसायाच्या बाबतीत असेल किंवा शासकीय योजनांच्या बाबतीत असेल, एखादा निधी मंजूर करून आणण्याच्या बाबतीत असेल, फॉलोअप खूप स्ट्रॉंग घ्यावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो ना, आपलं राजकीय वजन पण असावं लागतं. लक्षात घ्या. आणि गोपीचंद पडळकर हे गाववाड्यातून तयार झाले. काजूची ग्रेव्ही आणि खपली गहूची चपाती खाऊन तयार झालेले नेतृत्व गरिबाला न्याय देऊ शकतील की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. पण गावगाड्यातनं ज्या मिळेल त्या परिस्थितीतून तयार झालेली आहे, ती परिस्थिती स्वीकारून तयार झालेली नेतृत्व मंडळी ही गावगाड्यातल्या सर्वसामान्य घरातल्या गरीब घरातल्या माणसांना न्याय देऊ शकतो याचा विश्वास लोकांमध्ये आहे. तुम्ही अनेक राजकीय नेत्यांची फळी पहा प्रेक्षक हो, सुरुवातीपासूनच पहा. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जो संघर्ष केला तो संघर्ष दुसऱ्याच्या वाट्याला येऊ नये म्हणून प्रयत्न केला सातत्यानं. ही बाब प्रेक्षको आपण एक नागरिक म्हणून लक्षात घेतली पाहिजे. पुन्हा तेच आहे, एकेकाळी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो, त्याच तालुक्याला आज देवभूमी जत म्हणून ओळखलं जातंय. याचं कारण आहे दूरदृष्टिकोनातून अभ्यास करणं. इथं जी नैसर्गिक संसाधनं उपलब्ध आहेत त्याच्या आधारावरती आणि शासनाच्या योजना म्हणजे लोकांच्या टॅक्स मधलाच पैसा असतो, पण तो पैसा वापरण्यासाठी सतत क्रियाशील राहणं हे पण खूप महत्वाचं होतं. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे दुर्लक्षित तालुका राज्याच्या प्रमुख चर्चेच्या केंद्रस्थानी आला. विकासाच्या दृष्टीने प्रगत पाऊल पडतात आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पण त्यांच्या पुस्तकाचे आणि त्यांच्या कामाचं पत्राद्वारे कौतुक केलं. मला वाटतं की त्या तालुक्याला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये राज्यपालांनी कौतुक केल्याचं पत्र पहिल्यांदाच आलं असेल, आणि इतर वेळी आलं असेल तर मी दुरुस्त करेन त्याच्यामध्ये, तशी कॉमेंटमध्ये माहिती पण तुम्ही सांगा. या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, राजकीय इच्छाशक्ती प्रभावी असेल, एखाद्या योजनेबद्दलची कामाबद्दलची पाठपुरावा करण्याच्या गोष्टींमध्ये सातत्य असेल तर विकास नावाची गोष्ट लांब नाही. विकास खेचून आणता येतो, विकास करता येतो. हुशार, समृद्ध, सतर्क आणि ध्येयवादी राजकीय नेत्याची प्रत्येक मतदारसंघाला गरज आहे. काही मतदारसंघामध्ये आहे ती, पण काही मतदारसंघात अजूनही खूप कामाची गरज आहे. मला वाटतं काही मतदारसंघामध्ये बेसिक समस्यांवरती गेल्या 30-30, 20-20 वर्षापासून निवडणुका लढवल्या जातात. म्हणजे अनेक ठिकाणी पाणी प्रश्न हा प्रत्येक निवडणुकीचा अजेंडा असतो. प्रेक्षक हो, मला सांगा, एखाद्या तालुक्यात पाण्याची समस्या आहे, एखाद्या टर्ममध्ये ती सगळी प्रक्रिया समजून घेऊन निधी मंजूर करायला वेळ लागला. दुसऱ्या टर्मला लोकांनी निवडून दिल्यानंतर त्या कामाची अंमलबजावणी केली तर 10 वर्षात एखाद्या तालुक्याचा पाणी प्रश्न सुटू शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पृथ्वीवरती पाण्याची कमतरता नाहीये, पाण्याच्या व्यवस्थापनाची कमतरता आहे. आय एम टॉकिंग अबाउट नॉट ओनली महाराष्ट्र. तुम्ही सगळ्याच गोष्टीचा जर विचार केला तर पाण्याचं व्यवस्थापनामध्येच आपलं घोडं पेंड खातंय, गंडते गाणं तिथं. ठीक आहे, त्यातला एक्सपर्ट नाहीये, पण जेवढं आपण बातम्यांमध्ये पाहतो, पेपरला लेख वाचतो, वेगवेगळ्या तज्ज्ञांची मतं जाणून घेतो, त्यांचे पॉडकास्ट पाहतो, तेव्हा लक्षात येतं की पाणी व्यवस्थापनच जर होत नसेल तर काही त्याला अर्थ नाही.
महाराष्ट्रात आजही, पश्चिम महाराष्ट्रात आजही असे काही तालुके आहेत की जिथे पाणी प्रश्नावर प्रत्येक वेळेचा निवडणुकीचा अजेंडा असतो. यावेळी जतला पाणी प्रश्न तर कायमचा होताच, पण आता पाणी प्रश्न तर मार्गी लागतोयच ऑलमोस्ट. त्याचबरोबर इतर गोष्टी म्हणजे शिक्षण, सहकार, व्यवसाय, उद्योग या दृष्टिकोनातून जे होणं अपेक्षित होतं ते नाही झालं. आणि 1 वर्षामध्ये होते म्हणजे हे तुम्ही सामान्य लोकांना चमत्कार वाटू शकतो, पण इथं चमत्काराचा मुद्दा नाही, इथं राजकीय इच्छाशक्तीची कमतरता होती इतक्या दिवस. आणि आता राजकीय इच्छाशक्ती प्रभावी झाली, अंमलबजावणी झाली, पाठपुरावा करणारं नेतृत्व झालं गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून. त्यामुळेच त्या तालुक्याला भविष्यात सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत असं सगळं चित्र आहे. प्रेक्षको, जतमध्ये मंदिरं खूप आहेत, सगळ्यांचा त्यांनी एकत्रित अभ्यास केला आणि जतला देवभूमी आहे असं त्यांनी पुस्तकं लिहिलं. हे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. मी थोडक्यात पण महत्वपूर्ण त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला. लिडरशिप खूप महत्वाची असते, या अँगलनं मी बोललो. लिडरशिप जर प्रभावी असेल तर कामाला वेळ लागणार नाही, पण लिडरशिप जर आळशी असेल, एखादं नेतृत्व जर आळशी असेल तर मात्र दुर्दैवी असतं. ते गोपीचंद पडळकरांनी दाखवून दिलं प्रभावी नेतृत्व काय असतं ते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाला पाहत असाल तर द हायवेच्या दोन्ही पेजला फॉलो करा. हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुर्तास मनःपूर्वक धन्यवाद.